भंडारा से बड़ी खबर। अजित पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर ने नवरात्रि उपवास को लेकर महिलाओं को खास संदेश दिया। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये 50% आरक्षण, 50% मतदान, 50% जबाबदारी आणि 50% नेतृत्व करत असताना या पद्धतीने आपण सगळेजण सामोरे जाऊ। 22 तारखेपासून आदिबाया आदिशक्तीचा जागर सुरू होतोय। खऱ्या अर्थानं माझ्यासमोर सगळ्या आदिबायाचा जागर बसलेला आहे आणि या सगळ्या आदिबाया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी, कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते नवरात्रीचे उपवास कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत, पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका। आधीच आपलं हिमोग्लोबिन फार कमी आहे, 5-6च्या पुढे काही हिमोग्लोबिन नाहीये, फार 7-8 पर्यंत भरतं। इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हेळसांड करू नका। चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपणूक ही आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे। खरं तर सुपर वुमन म्हणून कधी स्वतःचा कुणी सुपर वुमन म्हणत असेल तर सांगा, आम्ही सुपर वुमन नाही, आम्ही वुमन माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा अधिकार द्या, खऱ्या अर्थानं सन्मान द्या। सुपर वुमनच्या नावाखाली 100 किलोचं ओझं आमच्या डोक्यावर नको। कुटुंबामध्ये प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे, आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे। तो 365 दिवसाचा केवळ 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा करायची वेळ देखील येऊ नये। तर खऱ्या अर्थानं 50% आरक्षणामध्ये 51% आम्हाला कोणाच्या वाटायचं नको, 50% असेल ते सन्मानपूर्वक मिळावं हीच भावना समाजामधली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिला भगिनी म्हणून महिलांचा हा संघर्ष, महिलांची केलेली वाटचाल आणि या सगळ्या यशामध्ये तुम्हाला खरं नवरात्रीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।